येवल्यात शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडलेत। गोणी मार्केट विरोधात शेतकरी आक्रमक झालेत। शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानं येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलाव बंद आहेत। गोणी लिलाव बंद करून थेट कांदा घेण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। तसंच गोणीमुळे शेतकऱ्यांवरती अधिक भार पडत असल्याचंही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। कांदा गोणी लिलाव पद्धत बंद करा अशी घोषणा यावेळी शेतकऱ्यांनी दिली। आडतीच्या चक्रातून आता गोणीसाठी क्विंटलला 100 रुपयांच्या आसपास खर्च येत असल्यानं कांदा उत्पादक संकटात सापडला आहे। 100 रुपये कांद्याला कमीत कमी खर्च येतो। गोणी पद्धतीला 32 रुपये आडत जायची पहिले तर मोकळा कांद्याला, तर मोकळाच कांदा हा खर्च एका क्विंटलला येतो। त्यामुळे आम्हाला गोणीचा माल परवडत नाही। मग त्याच्यासाठी आम्हाला ओपन मार्केट पाहिजे, पुरोरित मार्केट पाहिजे ओपन। त्याला खर्च फक्त खुला निलाव झाला पाहिजे। त्याला पहिले 40 रुपये खर्च येत होता, 1000 रुपये भाव भेटले तर आता आम्हाला 100 रुपये खर्च भरायचा येतो। त्याच्यामुळे आम्हाला हा कांदा लिलाव परवडत नाही। शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी परभणीतील औरंगाबाद राज्य महामार्गावर कुंभकर्ण टाकळी परिसरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। या आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते। सोयाबीनचे 54 कोटींचं थकीत अनुदान तसंच सरकारनं जाहीर केलेलं कपाशीचं अनुदान त्वरित द्यावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। पीक विमा काढण्यात होत असलेला विलंब दूर करण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली। जवळपास 2 तास शेतकऱ्यांनी रस्ता रोखून धरला। त्यामुळे या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। बऱ्याच 5-6 महिन्यापासून आम्ही काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाच्या माध्यमातून किंवा सभापती ह्या माध्यमातून आम्ही निवेदनं बरेच दिले। एवढंच नाही तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन पण केलं तर परंतु ह्या सरकारला जाग आली नाही। म्हणून आज पावसाळी अधिवेशन चालू असताना आम्ही ह्या सरकारला जाग करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व शेतकऱ्याला सोबत घेऊन आम्ही टाकळी कुंभकर्ण येथे रस्ता रोको केला। सरकारनं जाहीर करून सुद्धा अनुदान वाटप केलेलं नाही। जवळपास 54 कोटी जिल्ह्यामध्ये आणखी यायचे राहिलेत सोयाबीनचे, आणि कापसाचं अनुदान नंतर विम्याच्या अर्धा% देऊ म्हणून सांगितलं होतं, ते सुद्धा अनुदान आलं नाही। या 2 मागणीसाठी आम्ही शेतकऱ्याचा टाकळी कुंभकर्ण येथे शेतकऱ्याचं रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी केलेलं होतं। उन्हाळ्यात शेतकऱ्यांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागला। मात्र अशाही परिस्थितीत न डगमगता काही शेतकऱ्यांनी पीक घेण्याचं धाडस केलं। बाभुळगावच्या एका प्रगतिशील शेतकऱ्यानं 20 गुंठे क्षेत्रावर मिरचीची लागवड करून या भीषण दुष्काळातही बख्खळ कमाई केली आहे। पाहूया या शेतकऱ्याची ही यशोगाथा। येवला तालुक्यातल्या बाभुळगावचे रहिवासी असलेल्या किरण गायकवाडांची ही शेती। त्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून 20 गुंठ्यात मिरचीची लागवड केली। मिरचीची लागवड करण्याचा त्यांचा हा निर्णय योग्य ठरला असून मिरचीतून त्यांना चांगलं उत्पन्न मिळालंय। गायकवाडांनी नियोजनबद्ध पद्धतीनं मिरचीची लागवड केली। 3.5 फूट रुंद अंतरावर बेड तयार केले, त्यात शेणखत मिसळलंय, तसंच त्यावर मल्चिंग पेपरचं आच्छादन टाकलंय। 1.5 फूट अंतरावरती एक रोप अशी 20 गुंठ्यात 5000 मिरची रोपांची लागवड केली आहे। या 20 गुंठ्याला शेडनेटची जाळी लावली आहे। त्यामुळे कमी उंचीवरून उडणाऱ्या फुलकिडींचा मिरची पिकाला फारसा प्रादुर्भाव झाला नाही। मल्चिंग पेपरच्या आच्छादनामुळे पाण्याचं बाष्पीभवन कमी होऊन पाण्याची 80% बचत झाली। भर उन्हाळ्यात केवळ 10 ते 15 मिनिटं ठिबक यंत्रणेनं दिलेलं पाणी पुरेसं ठरलं। मल्चिंग पेपरच्या आच्छादनामुळे मिरचीच्या रोपांना तणाचा प्रादुर्भाव झाला नाही। पर्यायानं खुरपणी निंदणीवर होणारा मजुरीचा खर्चही वाचला। जमिनीतल्या खतांची मात्रा रोपांना पूर्णतः लागू पडली। गायकवाडांनी मिरचीला वेळोवेळी ठिबकद्वारे विद्राव्य खतं दिली, तसंच रासायनिक औषधांची फवारणी केली। कीटकनाशकांच्या जैविक नियंत्रणाकरता त्यांनी पिवळे चिकट सापळे लावल्यानं कीड नियंत्रणासाठी रासायनिक औषधांची गरज कमी भासली। साधारणतः जून महिन्याच्या शेवटी मिरची काढणीला आली। पहिल्या 2 तोडणीत त्यांना जवळपास 10 क्विंटल मिरची मिळाली। बाजारात मिरचीची आवक कमी असल्यानं गायकवाडांना प्रति किलो 80 रुपये दर मिळाला आणि मिरची लागवडीसाठी झालेला भांडवली खर्च पहिल्या 2 तोडीतच वसूल झाला। आज पावतो गायकवाडांना 10 क्विंटल मिरचीचं उत्पादन झालंय। त्यातून त्यांना जवळपास 75 ते 80 हजारांचं उत्पन्न मिळालंय। पुढच्या 2 महिन्यात त्यांना 30 क्विंटलहून अधिक उत्पादन अपेक्षित आहे। आधुनिक पद्धतीचा अवलंब करत किरण गायकवाड यांनी मिरची लागवडीतून चांगलं उत्पन्न मिळवलंय। अशाच प्रकारे बाजाराचा अभ्यास करून पिकांची लागवड केल्यास ती फायदेशीर ठरते। चेतन कोळस, झी मीडिया, येवला। नुकत्याच सरलेल्या उन्हाळ्यात काकडीच्या लागवडीतून अनेक शेतकऱ्यांना चांगली कमाई झाली आहे। उन्हाळ्यात पाण्याचं नियोजन केल्यास पीक घेता येतं हे वसंत महाजन या शेतकऱ्यांनी दाखवून दिलंय।
त्यांनी आपल्या 1 एकर क्षेत्रावर ठिबकचा वापर करून कमी पाण्यात काकडीचं भरघोस उत्पादन घेतलंय. ही काकडीची शेती आहे जळगाव जिल्ह्यातल्या हिवरखेड गावचे रहिवासी असलेल्या वसंत तुकाराम महाजन या प्रगतिशील शेतकऱ्याची. 1 एकर शेतात त्यांनी काकडीची लागवड केली आहे. यातून त्यांना चांगलं उत्पन्न मिळत आहे. शेतात लागवड करण्यापूर्वी त्यांनी जमिनीची मशागत करून घेतली होती. तसंच पाण्याकरता ठिबकचा वापर केला. लागवडीसाठी महाजनांनी श्रावणी काकडीच्या वाणाची निवड केली. त्यानंतर युरिया आणि पोटॅशियम ठिबकद्वारे सोडून काकडीची लागवड केली. श्रावणी काकडी यावर रोगाचा प्रादुर्भाव नसल्याने आणि काकडीला चमक असल्याने बाजारात कमी असून भाव पण चांगला मिळत आहे. लागवडीनंतर 6 ते 7 दिवसांनी रोपं उगवली. त्यानंतर पुन्हा एकदा युरिया आणि पोटॅशियम खत टाकलं. तसंच दर 3 दिवसाआड 1-1.5 तास पाणी दिलं. विशेष म्हणजे महाजनांनी कमी पाण्याचा वापर करून काकडीच्या रोपांची चांगल्या प्रकारे वाढ केली आहे. काकडीच्या वेलवाढीसाठी त्यांनी मायक्रो न्यूट्रेल सिक्वेल प्रतिपंपास 10 ग्रॅम आणि कीटकनाशक प्रतिपंपास 5 ml देऊन 5-6 दिवसांआड फवारणी केली. त्यानंतर फूल आणि फळ धारणा झाल्यानंतर फळमाशीपासून बचावाकरता त्यांनी 10 फोरोमेन ट्रॉप लावले. ते स्वतः मजुरांसोबत काम करतो, त्यामुळे आमची मजुरी वाचते आणि आम्हाला स्वतः करता आहे म्हणून आम्हाला काकडी परवडते. बियाणे, औषध, फवारणी, मजुरी वगैरे धरून 30,000पर्यंत झालेला आहे आणि आतापर्यंत एकूण 1.25 लाख रुपयांची काकडी झाली असून 30,000 खर्च जाऊन निव्वळ 95,000 रुपये नफा राहिलेला आहे. महाजनांनी जवळपास 3.5 क्विंटल काकडीचं उत्पादन घेतलंय. बाजारात त्यांच्या काकडीला 30 रुपये किलोप्रमाणे भाव मिळालाय. आजपर्यंत 12.5 तोडे झाले असून यापासून महाजन यांना 10.25 लाखांचं उत्पन्न मिळालंय. आगामी काळात 9-10 तोडे होण्याची अपेक्षा महाजनांना आहे. त्यापासून 1 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे. श्रावणी काकडीला रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो आणि काकडीला चमकही असते. बाजारात या काकडीला चांगली मागणी आहे. काकडीच्या लागवडीकरता महाजनांना बियाणं, फवारणी, औषध, मजुरी असा एकूण 30,000 रुपयांचा खर्च आलाय. एकूण खर्च वजा जाता महाजन यांनी 95,000चं निव्वळ उत्पन्न मिळवलंय. पारंपरिक शेती करण्यापेक्षा अशा पद्धतीनं वेगळा प्रयोग केल्यास शेतीतून चांगलं उत्पादन घेता येतं हे महाजनांनी दाखवून दिलंय. इतर शेतकऱ्यांनी अशाच प्रकारे वेगळी वाट चोखाळल्यास त्यांचाही नक्कीच फायदा होईल. विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव. आपण पाहताय पीक पाणी. खरीपासाठी विदर्भ तसंच मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. या पार्श्वभूमीवर सोयाबीनवर पडणारे रोग आणि किडीचं नियंत्रण कशा पद्धतीने करणं आवश्यक आहे याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे सहाय्यक संशोधक प्राध्यापक दिगंबर पटाईत. प्राध्यापक दिगंबर पटाईत, आपलं स्वागत या कार्यक्रमामध्ये. सुरुवातीला आम्हाला सांगाल की पावसाळ्यात सोयाबीनवर नेमके कोणते रोग पडतात? बरोबर, मी आत्ताच सांगितलं तसं ह्या सोयाबीनवर सध्या जर पाहिलं आपण तर 2 ते 3 प्रकारच्या अळ्या दिसतात. त्याच्यामध्ये सर्वात मुख्य अळी आहे जी लहान आकाराने आहे आणि हिरव्या रंगाची आहे, ती हिरवी उंट अळी आहे. ती जर पाहिलं तर नेहमी चालताना जर आपण पाहिलं तर पानावर बाक काढून चालते आणि आकारानं फार लहान असते. दुसरी अळी आहे ती पण हिरव्या रंगाची असते पण थोडी आकाराने मोठी असते, ती अशी कोंडिका अळी असं म्हणतो आम्ही त्याला शास्त्रीय भाषेत ती. आणि काही प्रमाणात हिरव्या उंट अळीचाच एक दुसरा प्रकार असतो, त्याही प्रकारच्या अळ्यांचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव थोड्या प्रमाणात दिसून येत आहे. तर या तिन्ही प्रकारच्या अळ्या पाने खाणाऱ्या अळ्या असून त्याच्यामुळे आपल्याला पानांना छिद्र पडलेली दिसतात, पानं खाल्लेली दिसतात, पानाची चाळणी झालेली त्या ठिकाणी दिसते आणि त्याच्यामुळे आपल्याला नुकसान झालेलं. खरं, या तिन्ही प्रकारच्या अळ्यांमुळे पानं खाल्लेली आपल्याला दिसतात. या किडीचं व्यवस्थापन कसं करावं? हो, ही योग्य वेळ आहे की अशा वेळी जर तुम्ही योग्य कीटकनाशकाचा योग्य पद्धतीचा अवलंब करून ह्या किडींचं व्यवस्थापन जर केलं तर निश्चितच चांगल्या प्रकारे आपण किडींचा बंदोबस्त करू शकतो आणि आपलं नुकसान टाळू शकतो. त्याकरिता बाजारात विविध कीटकनाशके मिळतात. यापैकी जे आपण ह्या किडींसाठी शिफारस केलेली आहेत जसे आहे की क्विनाल्फॉस आहे जे की 20 मिली 10 लिटर पाण्याकरिता आपण वापरू शकतो, किंवा प्रोफेनोफॉस आहे जे की 20 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात आपण फवारणीकरिता वापरू शकतो. त्यासोबतच लॅम्बाडासायलोथ्रिन आहे किंवा क्लोरेंट्रिनोप्रोल आहे, यासारखी चांगली जी बाजारात मिळतात ती चांगल्या प्रकारे चांगल्या दर्जाची कीटकनाशक आहेत. जर आपण लॅम्बाडासायलोथ्रिन घेतले तर ते 6 मिली प्रति 10 लिटर पाणी आणि क्लोरेंट्रिनोप्रोल घेतलं तर आपण ते 2 ते 3 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात जर वापरलं आणि त्या ठिकाणी किडींना फवारणी करता ह्या कीटकनाशकाचा वापर केला तर निश्चितच चांगल्या प्रकारे या किडींचा बंदोबस्त त्या ठिकाणी होऊ शकतो. पटाईत सर, आपण कीड नियंत्रण कसं करावं हे पाहिलं, आता तण व्यवस्थापन कसं करावं याविषयी सांगाल? तण व्यवस्थापन हा सुद्धा आपल्या
पिकाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा भाग आहे. किडीसोबतच सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे आपल्या शेतामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात तणांची उगवण झालेली आहे आणि तण खाई धन ही म्हण सर्वांना प्रचलितच आहे की आपण जे खतं वापरतो किंवा एवढा खर्च करतो तर तण जर आपल्या शेतात असेल तर आपलं त्या ठिकाणी धन खातं आणि आपल्याला नुकसान करू शकतं. तर या तणाचाही बंदोबस्त करणं फार गरजेचं आहे आणि असंही पीक 20-25 दिवसाचं झालेलं आहे. त्यामुळे चांगल्या प्रकारे कुठलीही एक कोळपणी जर आपण दिली तर त्या कोळपणीद्वारे सुद्धा तणाचा बंदोबस्त आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. तसं खुरपणी केली तरी खुरपणीद्वारे सुद्धा बंदोबस्त केला तर निश्चितच आपल्याला त्या ठिकाणी फायदा होतो. पण बऱ्याच वेळा असं ढगाळ वातावरण राहिलं तर मजुरांना शेतामध्ये जाता येत नाही आणि खुरपणी करता येत नाही किंवा कोळपही शेतामध्ये चालू शकत नाही. अशा वेळी मात्र रासायनिक तणनाशक जे बाजारात मिळतात त्याच्यामध्ये इमिझॅथॅफायर आहे जे की आपण रासायनिक तणनाशकांचा वापर करून आपण तण व्यवस्थापन करू शकतो. सोयाबीनवरती नेमके रोग कोणते पडतात काय सांगाल? आता आम्ही बऱ्याच वेळा शेतात फिरतो त्यास किंवा शेतकरी आमच्या विद्यापीठात काही सॅम्पल घेऊन येतात किंवा नमुना घेऊन येतात तेव्हा दाखवतात की आकार लहान राहिलेला आहे. अशा आम्ही याचं आमच्या इथं प्रयोगशाळेत पाहिलं तर त्याच्यावर काही प्रमाणात बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून आलेला आहे. त्याच्यामुळे त्या पिकाची वाढ खुंटलेली आहे, तिथे पीक लहान अवस्थेतच राहिलेले आहे. तर अशा बुरशीचाही अटकाव आपण केला पाहिजे कारण ह्या ढगाळ वातावरणात ही बुरशीला फार पोषक असं वातावरण असतं. त्या ठिकाणी बुरशीची मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते आणि त्याचा पिकाच्या वाढीवर परिणाम होतो. तर अशा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्याला कुठलेही चांगलं बाजारात मिळणारं बुरशीनाशक जसं आहे कार्बेंडेन्झिम आहे किंवा कार्बेंडेन्झिम अधिक मॅनकोझेबचं जे एक संयुक्त कीटक बुरशीनाशक आहे तेही बाजारात मिळतं. तेही 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात आपण फवारणीकरिता वापरू शकतो. किंवा जे कार्बेंडेन्झिम वापरतो आपण ते सुद्धा आपण 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात आपण या ठिकाणी वापरू शकतो. किंवा मॅनकोझेब आहे जे की एक चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक आहे तेही आपण 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात त्या ठिकाणी फवारणीकरिता. खरं बुरशीनाशकांचा वापर केला तर बुरशीजन्य रोग जे असतात त्यापासून आपल्या पिकाचं रक्षण करता येतं. उगवणीनंतर खतांचं व्यवस्थापन कसं करावं? ही एक फार महत्त्वाची बाब आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकरी काय करतात, बरेच जण आत्ता पीक उगवून आल्यानंतर 20-25 दिवसानंतर युरियाचा किंवा नत्रयुक्त खताचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वापर करतात. तर आम्ही विद्यापीठाच्या ज्या शिफारसी आहेत किंवा सोयाबीन लागवडीच्या दृष्टीने आपल्याला बघायचं झालं तर ह्या नत्रयुक्त किंवा कुठल्याही खताचा वापर जो आहे तो सोयाबीनमध्ये पेरते वेळेसच केला पाहिजे. नंतर तुम्ही जे खत वापरताल किंवा नत्रयुक्त खत वापरताल त्यामुळे सोयाबीनची फक्त काही वाढ होईल आणि त्याच्यावर किडींचा रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर येईल. तर त्यासाठी आपण ह्या नत्रयुक्त खतांचा अवास्तव किंवा शिफारस म्हणजे केलेला नसताना सुद्धा वापर करणं त्या ठिकाणी टाळलं पाहिजे. त्याच्यामुळे सर्व जी खतं आहेत ती पेरते वेळेसच दिली पाहिजेत. आणि जर एखाद्या ठिकाणी सोयाबीन पिवळे पडत आहे किंवा त्या शेतामध्ये पाणी लागलेलं अशा ठिकाणी एखादा युरियाचा स्प्रे किंवा एक बाजारात मिळणारे जे 19-19 सारखे ग्रेड चे खतं आहेत, विद्राव्य खतं आहेत, त्यांची फवारणी त्या ठिकाणी करता येऊ शकते. तसेच शेतामध्ये आपण बऱ्याच ठिकाणी अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे, सोयाबीन पिवळं पडणे, पांढरे पडणे अशी लक्षणे दिसते. त्या ठिकाणी सुद्धा आपण एखाद्या बाजारात मिळणाऱ्या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या घटक असलेलं एखादं विद्राव्य जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ते सुद्धा फवारणी करता. खरं याचा फायदा होऊ शकतो. ही चर्चा आपण अशीच करणार आहोत पटाईत सर. मात्र त्यापूर्वी एक छोटीशी विश्रांती इथे आम्ही घेतोय. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय पीक पाणी. आपण बघताय पीक पाणी. सोयाबीनच्या पिकाची कशी काळजी घ्यावी याविषयी आपण चर्चा करतोय. प्राध्यापक दिगंबर पटाईत आपल्यासोबत आहेत. पटाईत सर, मगाशी आपण कीड नियंत्रण कसं करावं हे बघितलं, मात्र प्रामुख्यानं सोयाबीनच्या पिकावर कोणत्या किडीचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो? बरोबर आहे. सध्याचं जे ढगाळ वातावरण आहे, आपण पाहतोय की मागच्या 15 दिवसापासून आपल्याकडे ढगाळ वातावरणच आहे. त्यामुळे ह्या सोयाबीनवर असंही पीक आपल्याकडे 20 ते 25 दिवसाच्या पुढेच झालेलं आहे. मग ह्या पिकावर सध्याच्या स्थितीमध्ये बऱ्याच किडींचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात दिसतो. आपण जर शेतात गेलो तर आपल्याला कोवळी पानं जी आहेत ती खाल्लेली दिसत आहेत. त्या ठिकाणी पानावर मोठ्या प्रमाणावर छिद्र पडलेली दिसत आहेत. जर आपण तिथे त्या ठिकाणी गेलं तर निरखून पाहिलं तर हिरव्या उंटाळ्या आणि कोंडिकासारख्या अळ्यांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. आणि त्यामुळे जर आपण वेळीच त्यांचा बंदोबस्त जर केला नाही तर आपल्याला मोठ्या प्रमाणात नुकसान येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या ठिकाणी योग्य कीटकनाशकाचा वापर करून आणि योग्य प्रकारे किडींचे व्यवस्थापन करून आपलं पुढचं नुकसान त्या ठिकाणी टाळणं फार आवश्यक आहे. उंटअळीच्या प्रादुर्भावाविषयी काय सांगाल? बरोबर, मी आत्ताच सांगितलं तसं ह्या सोयाबीनवर सध्या जर पाहिलं आपण तर 2 ते 3 प्रकारच्या अळ्या दिसत आहेत.
त्याच्यामध्ये सर्वात मुख्य अळी आहे जी लहान आकाराने आहे आणि हिरव्या रंगाची आहे, ती हिरवी उंट अळी आहे. ती जर पाहिले तर नेहमी चालताना जर आपण पाहिलं तर पानावर बाक काढून चालते आणि आकारानं फार लहान असते. दुसरी अळी आहे ती पण हिरव्या रंगाची असते पण थोडी आकाराने मोठी असते, ती अशी कोंडिका अळी असं म्हणतो आम्ही त्याला शास्त्रीय भाषेत ती. आणि काही प्रमाणात हिरव्या उंटाळीचाच एक दुसरा प्रकार असतो, त्याही प्रकारच्या अळींचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव थोड्या ऐकूनच सर आपलं मार्गदर्शन अनेक शेतकऱ्यांना महत्त्वाचं ठरेल. धन्यवाद या चर्चेत सहभागी झाला त्याबद्दल. पीक पाणीमध्ये इथेच थांबतो. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.